घेताय का मॅम प्रार्थना? घेते घेते. हं. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा, शक्य असेल त्यांना. पाण्याचा ग्लास जवळ ठेवा, शक्य असल्यास असेल तर. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, पाठीचा कणा सरळ आणि सरळ ताठ बसायचा आहे. तीनदा श्वास घ्यायचा आहे दीर्घ. स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवायचं आहे. धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद या सुंदर दिवसासाठी. धन्यवाद आज मी जिवंत आहे, श्वासोश्वास घेते आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी अतिशय उत्तम, भाग्यशाली, सर्वोत्कृष्ट दिवस आहे. माझ्या या सुंदर दिवसासाठी मला खूप 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 तुझे आभार व्यक्त करायचे. परमेश्वरा, तुझे खूप आभार. आभार माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, माझं पालन पोषण केलं, मला घडवलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला कर्तृत्ववान बनवलं, माझं शिक्षण वगैरे केलं, मला जन्म दिला. त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आजच्या दिवसांसाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी, पाण्यासाठी, जे आम्हाला जिवंत ठेवतं, जे आमच्यामध्ये सतत रक्ताच्या प्रवाहात वाढतं. आमच्या मेंदूमध्ये 75% पाणी आहे. त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या धरती मातेसाठी, जी आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवतं, जी आमच्यामध्ये निगेटिव्हिटी घेऊन येतं. धन्यवाद त्या धरती मातेसाठी, ती आम्हाला खूप 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 अन्नधान्य, कपडे, दागदागिने हे सगळं ही धरती माता देते. त्या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या प्रकाशासाठी, जे आम्हाला ऊर्जावान राहण्यास शिकवतं, नवीन नवीन एनर्जी देतं. त्या सूर्यप्रकाशासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा त्या वायूसाठी, जे आमच्या नाकातून श्वासोच्छवासाद्वारे आमच्या शरीरामध्ये जातं. त्यात हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंटसाठी, जे आमच्यामध्ये पोकळी आहेत, ते आम्हाला नवीन गोष्टी शिकवण्यास मदत करतं. आम्ही आकाशामध्ये बघतो, ही स्पेस एलिमेंट आहे. खूप खूप धन्यवाद त्या स्पेस एलिमेंटसाठी. धन्यवाद माझ्यामध्ये असणाऱ्या समजदार या गुणासाठी, ज्याने मी खूप काही शिकू शकते. माझ्यामध्ये जी सकारात्मकता आहे त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी काही गोष्टी आता इंग्लिशमध्ये म्हणणार आहे, जी ही मॅनिफेस्टेशन ओथ आहे, ती तुम्ही रिपीट करू शकता माझ्या मागे. आय ॲक्सेप्टेड अँड I रिसीव्ह. accepted and received. म्यूट ठेवा सर्व. आय ॲक्सेप्टेड अँड रिसीव्ह expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resource, fame, love, gift, kindness, great health, better performance, true friends, freedom in my life and life of others. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already been given to me. My acceptance make it real and open the space for manifestation to rush me. I open wide doors of my conscious to receive. It is done now. All things are possible, and I declare absolutely that live in a friendly universe that is always
providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more abundance than I experienced before. I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous. I am grateful for what I have already received and what I am going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there, and I let the God time roll. So it is. Dhanyavad, dhanyavad, dhanyavad. Thank you, thank you, thank you. Today is the day of completion. थँक यू, थँक यू, थँक यू. या आजच्या पूर्णत्वाच्या दिवसासाठी मी परमेश्वराचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सेल्फ लव्ह साठी आपण 2-3 गोष्टी घ्यायच्या आहे. तुमच्याजवळ जर मिरर असेल तर ठेवा. मी माझं स्वतःचा कॅमेरा फोनचा ऑन करते. आता प्रार्थनेसोबत जे तुमच्याजवळ पाणी होतं तुम्ही ते पाणी ग्रहण करून एक घोट घ्यायचा आहे. आरशामध्ये स्वतःला बघायचं आहे. मी जे म्हणेल ते तुम्हाला म्हणायचं आहे. प्लस तुम्हाला अजून तुमच्याबद्दल काही आहे ज्या चांगल्या क्वालिटीज आहे ते तुम्ही स्वतः त्या रिपीट करू शकता. तुमच्या पण तुम्ही म्हणू शकता किंवा मी जे म्हणते ते तुम्ही स्वतःला म्हणायचं. मी माझं नाव घेणार आहे, तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे. ठीक आहे. सो स्टार्ट. वाव, तू खूप सुंदर आहेस कीर्ती. मला तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडतं. मी परमेश्वराची सर्वश्रेष्ठ रचना आहे. मी जशी आहे तशी मला खूप 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 प्रेम करते. कीर्ती, तू खूप छान आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी माझ्या संपूर्ण शरीरावर खूप प्रेम करते. वाह, काय मस्त दिसतेस तू. वाह कीर्ती, तू खूप हुशार आहेस. समजदार आहेस तू. अत्यंत कर्तृत्वान आहे. समजदार आहे. आणि तू माझी सगळ्यात फेवरेट आहे. थँक यू अँड आय लव्ह यू कीर्ती. थँक यू सो मच. थँक यू. मला प्रेम करायला शिकवलंस. तू खूप ऊर्जावान आहेस. तू खूप छान जेवण बनवते. तू खूप छान घर सांभाळते. सगळ्यांची काळजी घेते. तू खूप दयाळू आहेस कीर्ती. थँक यू सो मच. माझ्या या सगळ्या कामामध्ये मला सतत सतत विजय मिळवतो. कारण तू माझ्या जीवनात आहेस. खूप माझ्या जीवनामध्ये आनंदही आनंद आनंद वाढत आहे. चारही दिशाकडून माझ्याकडे धन आकर्षित होत आहे. वाव, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहे. मी खूप शांत, प्रेमळ आणि कर्तृत्वान आहे. मला माझ्या स्वतःवर खूप जास्त गर्व आहे. वाव कीर्ती, तू खूप सुंदर आहेस. किती छान समजून सांगते. तू किती सुंदर आहेस कीर्ती. दुनियातली सगळ्यात सर्वश्रेष्ठ तू आहेस. सगळ्यात तुला सगळे तुला खूप प्रेम करतात. सगळ्यांकडून तुला भरभरून आशीर्वाद मिळतो. वा कीर्ती, मला या सगळ्यांसाठी खूप 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 छान वाटत आहे. आणि आजचा दिवस तर खूपच छान आहे. तू आज खरंच शिकली आहे तुझ्यावर प्रेम कसं करायचं. वा कीर्ती, तुझं सेन्स ऑफ ह्युमर खूप छान आहेस आणि तू खूप ऊर्जावान आहेस. दिवसभर तू ऊर्जेत किती छान काम करतेस. सगळ्या कामात तुला अगदी उत्साहाने पूर्ण करते. तू स्वतःसोबत वेळ घालवण्यास तुला खूप आवडतं. वाह कीर्ती, तू खूप छान आहेस. थँक्यू कीर्ती. मला तुझ्यासोबत राहायला खूप आवडतं आणि मी तुझ्यासोबत तासन तास राहू शकते. मी जे काम करते ते खूप विश्वासाने करते. खूप छान करते. माझं पॅसिव्ह इन्कम दिवसेंदिवस वाढत जात आहे. माझ्या सर्व इन्व्हेस्टमेंट मध्ये मला खूप नफा पण मिळतो आहे. हे कारण तुझ्यामुळे आहे. कारण मी तुझ्यावर प्रेम करायला शिकले आहे. थँक्यू कीर्ती अँड आय लव्ह यू कीर्ती. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
थँक्यू सो मच. आणि च- सगळे 10 वरदानं लिहून झाली आहे का सगळ्यांची? माझा आवाज येतोय? हो मॅम येतोय. हो, येतो येतो. मग सगळ्यांची 10 वरदानं झाली का, हे मी क्वेश्चन विचारला होता आता. माझं मी झालं. रात्रीच लिहिलेली आहेत. ठीक आहे. आजची आजची आता लिहित आहे. 5 राहिलेत. ठीक आहे. दीपक सर, तुम्ही रात्री लिहिलेले कालसाठी होते, आजसाठी पुन्हा लिहा. बरं. येस, थँक्यू. मॅडम, थँक्यू. दीप्ती मॅम खूप थँक्यू फॉर छान द प्रेयर प्रेयर मॅडम. घेतली खूप सेल्फ इफेक्टिव्ह प्रेयर आहे लव्हची. तुमची. खूप छान प्रेयर आहे. थँक्यू सो मच. उद्यापासून अजून छान प्रेयर घेऊया. आज थोडा घाई झाली मला. थँक्यू सेल्फ प्राजक्ता. लव्ह पण खूप छान, म्हणजे त्याची वाक्यरचना इतकी सुंदर आणि मराठीतून करायला खूप आनंद वाटला. मी म्हणजे पहिल्यांदाच केलं मराठीतून सेल्फ लव्ह. खूप छान वाटलं. आज तुम्ही थँक्यू. मला ऍक्च्युली प्रोत्साहन दिलं यासाठी. तुम्ही त्याशी फोनवर बोललात ना माझ्यासोबत, तर मलाही असं वाटलं की रोज आपण 1-2 मिनिटासाठी मिररवर घेऊया, म्हणजे मिरर प्रॅक्टिस. येस. गॉड ग्रेस. थँक्यू. किती मॅम, आज आपण ब्लेसिंग्स, काउंट युअर ब्लेसिंग्सच लिहिणार आहे, राईट? हा, काउंट युअर ब्लेसिंग लिहूया. आणि प्लस स्वप्न सगळ्यांचं झालंय लिहून ना काल. हम्म. हम्म. आज आपण मग मॅम असं करूया का, आपण म्हणजे जे आपले स्वप्न लिहिले होते त्याच्या रिलेटेडच 10-10 ब्लेसिंग्स लिहायचे. म्हणजे एक नॉर्मल काउंट युअर ब्लेसिंग्स लिहूया, जसं कालच्या दिवसामध्ये काय चांगल्या गोष्टी झाल्या आपल्या लाईफमध्ये, त्याच्यासाठी 10 ब्लेसिंग्स लिहूया. 10 वरदानं शोधून लिहूया. आणि त्याच्यानंतर आता समजा माझं स्वप्न आहे की मला 55 kg आयडियल वेट हवा आहे, बॉडी वेट. ओके, तर मग मी त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड लिहिणार. हम्म. तुम्ही आधी 10 लिहून घ्या आणि प्लीज मान हलवा, थम्सअप करा, चॅटमध्ये सांगा, जेणेकरून आम्हाला कळेल की 10 वरदानं लिहून झाली आहे जास्तीत जास्त लोकांची, नेक्स्ट जाता येईल असं. थोडं इंटरॅक्टिव्ह राहा. आणि काल जे मॅडमने सांगितलं ते मी एंड ऑफ द मीटिंग म्हणजे सांगेल. सध्या आता वरदानं लिहितोय, तर त्याच फ्लो मध्ये राहा, याच एनर्जी मध्ये राहा आणि वरदानं कंटिन्यू करा. ठीक आहे. प्राजक्ता, छान कन्सेप्ट दिला. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांनी म्यूट ठेवा लिहिताना.
आणि काल जसं मॅमने सेशनमध्ये सांगितलंय की आपण 100 जरी ग्रॅटिट्यूड लिहिले पण त्याच्यामध्ये जर बिकॉज लिहिलं नाही तर त्याची व्हॅल्यू झिरो आहे. सो मला माहिती आहे की आपण सगळे खूप चांगले प्रॅक्टिशनर आहे आणि आपण कारण लिहित असू वाक्यामध्ये, राईट? आणि जर तुम्ही लिहित खूप नसाल तर महत्वाचं प्लीज ते ऍड करत जा, कारण खूप खूप जास्त महत्वाचं आहे. फॉर द रिमाइंडर मॅडम, खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर होऊ शकतं की एखाद वेळेला आपण बिकॉज लिहायचं जे आहे ते काय म्हणता दीपक सर? खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. तर लिहिण्याची ती सवय असणं खूप गरजेचं आहे ऍक्च्युली. ती सवय म्हणजे आहे झालेली, पण कधी कधी आपण फास्ट लिहितो, तर त्या हातवळणी कधी कधी होत नाही ना, त्यामुळे खूप महत्वाचा पॉइंट आहे. हम्म. लिहिल्यापेक्षाही जास्त तुम्ही फिलिंगवर जास्त भर द्या. तुम्ही लिहत आहात ना, मग तेवढं तुमच्या चेहऱ्यावर हसू, उत्साह, ऊर्जा दिसली पाहिजे. फक्त सेंटेन्स लिहिण्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही ते 1000 लिहिले तरी काही फायदा नाही त्याचा. पण खरंच तुम्ही आहात का ग्रेटफुल, तर तुमचं ते फिलिंग पाहिजे. कारण युनिव्हर्सला फिलिंगचीच भाषा समजते. ज्यांचे 10 लिहून झाले असतील त्यांनी जे लिहून झाल्यावर आपण थँक्यू म्हणतो किंवा आभार व्यक्त करतो, अगदी मनापासून कनेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा आहे.
तुम्ही कशा कशावर लिहिलंय तुम्ही थोडं शेअर करा. आणि मॅडमने आ- रात्री पण झोपायच्या आधी लिहायला सांगितले होते, तर सगळ्यांनी लिहिले का? ऍटलीस्ट 10. आ, मी लिहिले. तोंड व्हेरी गुड. मी तोंडानेच बोलले. आणि आत्ता लिहिलं आणि काल दुपारी लिहिले होते. येस सर, व्हेरी नाईस. मी पण काल रात्री लिहिले भरपूर, म्हणजे 50 पर्यंत तरी काल लिहिले मी. माझे मी कॉमन पण लिहिले कॉमनच काल रिपीट रात्री. होतात सारखे. नवीन नाही येत, कारण मनामध्ये जे कॉमन आहेत तेच तिथे सारखं सारखं. नाही ना दीपक सर, तर आपण मला नवीन हवं. पण घेऊ शकतो ना. तुम्ही एक काम करा ना. तुमच्या घरामध्ये सपोज तुम्ही किचन मध्ये उभे राहा, तर तुम्हाला किचन मध्ये भरपूर गोष्टी दिसतील ज्या तुम्हाला खूप उपयोगाच्या आहेत. मग तुम्ही स्वतःसाठी शरीरासाठीच एक शरीर निवडलं तर तुम्ही 5 दिवस लिहू शकता. तुम्ही शरीरासाठी लिहू शकता. ते जे मॅडमनी सांगितले 100 ग्रॅटिट्यूड, त्याची गोष्ट करते. रोजच्या 10 मध्ये तर समज आता तुमचा कालचा दिवस असा होता की तुम्हाला एखाद्या मित्राने बोलावलंय की तिथे तुम्ही चहा कॉफी पिलात, मग तुम्ही त्याच्यासाठी थँक्यू करू शकता. काल तुमच्या मिसेसनी छान जेवण बनवलं, तुम्ही त्याच्यासाठी थँक्यू करू शकता. काल हम्म. तुम्हाला जेवण मिळालं, तुम्ही त्याच्यासाठी थँक्यू करू शकता. काल तुम्हाला हवा पण होती ना घरी, श्वासोच्छवास घ्यायसाठी हवा पण होती. झाडं झुडपं आहे, तुम्ही त्याच्यासाठी धन्यवाद करू शकता. काल तुम्हाला छान झोप लागली असेल, तुम्ही त्या पलंगाला धन्यवाद द्या. काल तुमच्यासोबत अजून कायच असं छान घडलं, त्याही 8 गोष्टी. प्लस मग बाकीच्या आहेच भरपूर लिहायला, म्हणजे कुठला एखादा टॉपिक घेतला तर त्याला आपण खूप काही लिहू शकतो. प्लस नाहीच आठवलं तर मग एखाद दोन रिपीट करा, काही हरकत नाहीये. आणि रोंडाबांनी आपल्याला सब्जेक्ट दिले आहे, कशा कशावर तुम्ही लिहू शकता. तुमच्या धनासाठी आणि तुम्ही. मी ऍक्च्युली तो जो जादुई दगड आहे ना, हा, तो तो घेतलेला नव्हता. मला मी काल घेतला ऍक्च्युली पहिल्यांदा. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला वेळ नाही मिळाला असं म्हणणं आहे तुमचं. आणि वेळ आहे मला. अच्छा. मी युजली माझ्या मनामध्ये जे असतं ना, हा. हेल्थ वेल्थ आणि रिलेशनशिप याच्यावर जास्ती फोकस असतो माझा. हम्म. बाकी आपल्या सेशन मध्ये जे होतं मग त्याच्यामध्ये मी जास्ती करतो. एक छोटीशी गोष्ट ऍक्च्युली मला सारखी सारखी मनामध्ये असते, की स्वतःला डिसिप्लिन लावायचा आहे. मला माहिती आहे कसा डिसिप्लिन लावायचा, पण तो लागला गेला पाहिजे व्यवस्थित. याच्यावरती मला लिहायला पाहिजे खरं म्हणजे. हा, मग लिहा ना, जिथे जसं मॅडमनी सांगितलं होतं की तुमचा फिअर फिअर जिथे असते तेच स्वप्न असतं ना. मग तुम्हाला हेच आहे की हो, मला डिसिप्लिन बनायचं आहे, डिसिप्लिन असलं पाहिजे, त्याने तुमचं भरपूर काही डिसिप्लिन. गोष्टी चांगल्या होतील असं तुमचं म्हणजे फिलिंग आहे हे समज. मग तुम्ही त्याच्यासाठी लिहा. म्हणजे मी याच्यावर काम केलं होतं 2-3 महिन्यापूर्वी, पण मला डिसिप्लिनसाठी मी नेहमी मग स्वतःसाठी मी ऑलवेज मी आपल्या स्वतःसाठी नाव उच्चारायचं, डिसिप्लिन कीर्ती, असं मी नावच ठेवलं होतं माझं. ओके. लिहत राहा. मॅडम मी काल दिवसभर ना बोलत होते म्हणजे थँक्यू थँक्यू थँक्यू. लिहिलं गेलं नाही माझ्याकडून पण सतत बोलत होते मी काल. आता हे 10 लिहून झाले, आता कशावर लिहायचंय? आता सुचिता मॅम, काल आपण जे आपले ड्रीम्स लिहिले होते, हा, तर ऍक्च्युली काल मी सेशन मध्ये नव्हते कारण मी सकाळी ठीक बैठकीला आहे, जाते ठीक आहे, ना. थांबा थांबा. ठीक आहे, सेशन मध्ये नव्हतं, इट्स ओके. पण पण मग मी जे पण रेकॉर्डिंगने केला अभ्यास. सुचिता मॅम, तुमचं हा. जे पण ड्रीम आहे, ठीक हम्म. आहे, कोणताही ड्रीम असू द्या, कोणत्याही एरियामधलं, त्या प्रत्येक एका ड्रीमसाठी 10 ग्रॅटिट्यूड लिहायचंय. ओके, ठीक आहे. येस. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. तुम्ही आता समजा तुमचं मनी रिलेटेड आहे, राईट, की हा. एक ठराविक अमाऊंट ऑफ मनी हवी आहे, काय वगैरे जे आहे, हम्म. तर मग तुम्ही पैशांसाठी ग्रॅटिट्यूड लिहू शकता, की माझ्याकडे जे पैसे आहेत, मी खूप आभारी आहे माझ्याकडे असलेल्या पैशांसाठी, कारण मी त्याच्यामुळे कसं तुम्हाला फील, काय तुमच्या भावना आहेत, हम्म. की जेव्हा आपल्याकडे पैसे असतात आपण खूप हम्म. आनंदी असतो, रिलॅक्स असतो, राईट. हा. हा. मग हे याच्यावर ग्रॅटिट्यूड लिहा, कारण तुम्हाला त्याच भावना तुमच्याकडे अट्रॅक्ट करायच्या आहेत. ओके. तोच माझ्याकडे अबंडन्स, ती खूप पैसे शांतता, आहेत. पीसफुल. शांतता. येस. म्हणजे ते माइंड ऑफ स्टेट असतं एक, की जेव्हा आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा असतो तर वाव, ते जे वावचं फिलिंग आहे ना, ते तुम्हाला आणायचं आहे, राईट. पैसा ही एक जस्ट एनर्जी आहे, मनी ही एक जस्ट एनर्जी आहे. हो, चालेल. ओके. आणि एक सांगायचं आहे,
काल ना मला ज्याच्याकडून पैसे येणार आहेत ना त्या व्यक्तीचा कॉल आला होता. मला म्हणाले की मॅडम माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा की उद्या मला खूप लाखो रुपये मिळणार आहेत ते मला मिळू दे कारण नेहमी माझ्याकडून निघतात ते मला यायला पाहिजे. तर त्याच्या संबंधी सुद्धा मी सकाळी उठून लिहिलं की त्याच्याकडे आज लाखो रुपये मिळाले आणि त्यांनी सर्वात प्रथम माझे पैसे मला रिटर्न केले. वाव, मस्त. थँक्यू मॅम. वेट बद्दल काय लिहिणार आहे मॅडम? 10 वाक्य तुम्ही सांगू शकाल का? कोणाचा प्रश्न आहे? छाया. अच्छा, वेट बद्दल काय लिहिणार आता? वेट बद्दल की समजा तुमचं, माझं इच्छा आहे की माझा 55 kg आयडल वेट व्हायला पाहिजे. पण मग जर ते वेट झालं तर मग मी काय करेल? जसं की आता मी लार्ज साईजचे कपडे घेतेय, तर मी एम साईजचे कपडे घेईल. राईट. मला एक आहे की म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे कपडे मी आता म्हणजे घालू शकते, बट मला तेवढा कॉन्फिडन्स येत नाही ते कपडे कॅरी करायला. तर कदाचित मी तशा प्रकारचे कपडे घालायला सुरुवात करेल. राईट. म्हणजे हे 55 जस्ट अन एक्झाम्पल आहे, पण तुमचं जे आयडियल हेल्थचं स्टेट आहे ते का पाहिजे ह्याची तुमच्या काहीतरी नक्कीच त्याच्या मागे वाय आहेत, बरोबर? म्हणजे असं उगीच नाही आपल्याला वाटत की मला 55 का वाटलं, मला 65 का नाही वाटलं. कारण माझं एक टार्गेट आहे किंवा व्हॉट एव्हर जे पण माझ्या इच्छा आहेत त्याच्यासाठी मला ते पाहिजे. तर मग तसं तुम्ही लिहू शकता किंवा जर 55 kg आयडियल बॉडी वेट माझ्याकडे आहे तर मी खूप सहजपणे उठबस करू शकते. राईट. माझ्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट येऊ शकते. मग हे आपणच शोधायचं आहे की काय आहे असं. आता माझे हे वेगळे असू शकतात, तुमचे वेगळे असू शकतात. राईट. आता जसं मला कपड्यांसाठी वाटतं किंवा एक वेगळ्या याच्यासाठी वाटतं कॅरी करण्यासाठी, तर कदाचित तुमचं हेल्थच्या अकॉर्डिंग ते टार्गेट असू शकतं. करेक्ट. येस. मग हे आपण विचार करायचा आहे की असं काय आहे की मला का हवं आहे ते. ओके. मग ते हे अफर्मेशन मध्ये येतं ना, ब्लेसिंग आणि अफर्मेशन सेम नाही, असतं मग. आपण ग्रॅटिट्यूड फ्युचरसाठी पण घेतो. राईट. पास्ट, प्रेझेंट, ओके. फ्युचर. तर मग हा. त्यामध्ये पण आपण कव्हर करू शकतो की जर लहानपणी तुमचं कधी आयडल वेट होतं, लहानपणापासून कधी पण. राईट. आपण काय जन्मलो तसे लगेच 60-70 kg नाही होत, बरोबर? हळूहळू आपलं वेट वाढतं. तर मग समजा मी 10th मध्ये असताना माझं 45 किलो वेट होतं. राईट. म्हणजे हे माझं आयडियल वेट होतं. केव्हा तरी लाईफमध्ये माझं आयडियल वेट होतं, तर मग मी त्या सिच्युएशनसाठी ग्रेटफुल असायला पाहिजे की थँक्यू युनिवर्स, मी आभारी आहे युनिवर्सची. कारण 10वी मध्ये असताना माझं 45 kg वेट होतं, ज्याने मी खूप फिजिकली ऍक्टिव्ह होते. म्हणजे तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहात पास्टमध्ये जेव्हा कधी तुमचं ते वेट होतं, आयडियल वेट होतं त्यासाठी, किंवा हेल्थ म्हणू शकतो, नॉट वेट ओनली, पण हेल्थसाठी पण. मॅम याबाबत आपण म्हणजे क्लासेस, योगा क्लासेसला वगैरे पण धन्यवाद देऊ शकतो ना, वेटसाठी आपण लूज करताना, की आपण हा. व्यायाम केला, एक्सरसाइज केलं, येस. आपल्याला ती संधी मिळाली. हेल्थमध्ये देऊ आपल्याला शकता तुम्ही. हम्म. वेटमध्ये तुम्ही बघा की तुम्ही कसं बसवू शकता ते त्या सेंटेन्समध्ये. आयडियल वेटला योगासाठी कसं कनेक्ट करू शकता. किंवा एक्सरसाइज क्लासेस वगैरे असे म्हणते मी वेटसाठी. हा, देऊ तुम्ही तसं शकतो ना बसू मॅम. शकता ना. नाही, असं बसू शकता की जसं मी आभारी आहे माझ्या या 55 किलो वजनामुळे मी सहज योगा करू शकते. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा योगा क्लासही आला, तुम्ही योगा क्लास जॉईन केला, असे होऊ शकतं ना. हम्म. त्यामुळे मी फ्लेक्झिबिलिटीने सहज इझी माझ्या योगाच्या एक्सरसाइज करू शकते. माझ्या या वजनामुळे मला स्टायलिश कपडे घालता येतात. मी त्यासाठी, कारण मी ओके, त्यामुळे थँक्यू. स्टायलिश कपडे घालू शकते. अ, हम्म. मी माझ्या या डॅश डॅश वजनासाठी खूप आभारी आहे, कारण यामुळं माझ्यामध्ये सतत एनर्जी असते आणि मला दर रविवारी मी त्यामुळे पहाड चढ ट्रेकिंगला जाते किंवा ट्रेकिंग जाऊ शकते, पहाड चढू शकते. या माझ्या डॅश डॅश वजनासाठी मी खूप आभारी आहे, ज्यामुळे मला सहज उठबस करून सगळी कामं करता येतात. मी मांडी घालून बसू शकते. मी रोज 5 किलोमीटर वॉक करू शकते. वजन जेवढं हलकं माणूस तेवढं तर काम करू शकतो. त्याच्यानंतर
वजनासाठी अजून काय माझं शरीर स्वस्थ राहण्यासाठी मदत राहतं? होते. येस. माझे अवयव खूप छान काम करतात. माझं वजन मी असं लिहिलंय, माझं वजन 55 किलो झाल्यामुळे माझी सांधेदुखी पूर्णपणे बंद झाली, त्यासाठी परमेश्वराचे आभार. माझं वजन 55 किलो झाल्यामुळे माझ्या शरीरातील चपलता आली आहे, त्यासाठी परमेश्वराचे धन्यवाद. माझे वजन 55 किलो झाल्यामुळे माझ्या सगळ्या शारीरिक तक्रारी बंद झाल्या, त्यासाठी परमेश्वराचे धन्यवाद. माझे वजन 55 किलो झाल्यामुळे मी एकदम सुडौल झाली आहे, त्यासाठी परमेश्वराचे आभार. माझे वजन 55 किलो झाल्यामुळे माझे हातापायाचे दुखणे बंद झाले, त्यासाठी परमेश्वराचे. गौरी मॅम, तीन एकच वेळा मिनिट. तुम्ही दुखणं आणि पहिल्यांदा तुम्ही सांधेदुखी म्हटले, तिसऱ्या सेंटेन्स मध्ये अजून कोणतं तरी दुखणं इंट्रोड्यूस केलंय, 5व्या सेंटेन्स मध्ये परत दुखणं आणलंय तुम्ही. सो प्लीज ते सेंटेन्स करेक्ट करा. दुखणं हा वर्ड नकोच आहे ना, म्हणजे आयडियल बॉडी वेट घेऊन पण तुम्हाला दुखणं हवंच आहे का? पण ते जे होतं ते बंद झालं असं लिहिलं होतं ना मी नाही ते. नाही नाही, युनिव्हर्सला कळतच नाही ना ते. हो नाहीची भाषा नाही कळते त्याला. तुम्ही हे व्हायब्रेशन्स युनिव्हर्सला देताय की सांधे दुखी, हं. हे समजतंय युनिव्हर्सला, पण मग सांध्या दुखीच्या बदल्यात तुम्ही काय लिहू शकता? की तुमचे जे सांधे आहेत ते खूप फ्लेक्झिबल वर्क होत आहेत, राईट? पॉझिटिव्ह वर्ड्स वापरा तिथे. जिथे पण दुखणं काइंड ऑफ काही मेन्शन केलंय ना तुम्ही, पॉझिटिव्ह वर्ड्स वापरा. अच्छा. आणि प्लीज ते सेंटेन्स करेक्ट करून पुन्हा लिहा. आणि पुढे मी तसं लिहिलं होतं की झाल्यामुळे माझ्या शारीरिक हालचाली नॉर्मल झाल्यामुळे मी खूप चालत आहे, व्यायाम करत आहे, त्यामुळे माझे शरीर दिवसेंदिवस सुदृढ होत आहे व सुदृढ झाले आहे. माझ्यामध्ये अधिकाधिक उत्साह निर्माण झाला आहे, त्यासाठी परमेश्वराचे धन्यवाद, असं लिहिलं. येस, छान लिहिलंय. फक्त जे 3 सेंटेन्स आहेत ते करेक्ट करा प्लीज. थँक्यू. 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 वजनासाठी 2-4 झाले असतील तर पुढे पुढे चला, म्हणजे दुसरं एक घ्या अजून, है ना? मी कम्प्युटर ऍप्लिकेशन बद्दल लिहितोय, कम्प्युटर लर्निंग बद्दल लिहितोय, आणि वेगवेगळ्या टूल्स अँड टेक्निक्स आहेत ज्या ऑफिसमध्ये आपण वापरून हुशार होतो, नवीन शिकायला मिळतं कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये, त्याच्याबद्दल लिहितोय. चालेल, काय हरकत नाही. आणि ज्यांना वेट वाले जे चॅलेंजेस वाले आहे त्यांच्यासाठी तुम्ही हे पण लिहू शकता की त्यामुळे मी खूप छान डान्स करते. तुमची डान्स करायची पण इच्छा असते ना, जेवढं आपलं वजन कमी आहे, मग आपण छान मस्त मी ग्रेसफुली डान्स करते, मी छान येस. गरबा खेळते, जसं मला गरबा खेळायला खूप आवडतं. त्याच्यानंतर झालाय वजनावर आता 4-5 सेंटेन्सेस तर झाले असतील. आता पुढे दुसरं घ्या. नेक्स्ट आपण लिहिलेलं कशासाठी? रिलेशनशिप. मिनिमम 10 तरी लिहायचे आहेत ना ड्रीम वरती, आणि मॅक्सिमम आपण लिहू शकतो ना थोडे जास्ती. हा, म्हणजे थोडी जागा सोडा आता, कारण 5:43 झालेत ना. सगळ्या ड्रीम हम्म. साठी किमान 5-5 तरी लिहूया, आणि मग नंतर ऍड करूया आपण. ओके. सो आता रिलेशनशिप साठी काल आपण लिहिलेलं की, जसं मी लिहिलेलं की माझ्या हस्बंड सोबत मला अजून छान रिलेशनशिप हवंय, बरोबर? तर मग माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. मी ऑलरेडी माझ्या हस्बंड सोबत जे छान रिलेशन आहे त्याच्यासाठी अजून लिहू शकते, किंवा युनिव्हर्सला मला सांगायचंय की खरंच म्हणजे एखादं दुसरं रिलेशनशिप चॅलेंजिंग असेल माझ्या लाईफमध्ये, बट स्टील मी याकडे फोकस न करता माझ्या लाईफमध्ये जे दुसरे रिलेशन्स आहे त्याच्यासाठी मी खरंच खूप ग्रेटफुल आहे, मी खरंच खूप आभारी आहे.
म्हणजे जर आता सध्या, कारण कोणी नवीन पण असू शकतं, तर त्यांना कदाचित जे चॅलेंजिंग रिलेशनशिप आहे तिथे कृतज्ञता लिहायला किंवा शोधायला सहज शक्य होणार नाही. अजून आपण लेवलअप नाही केलं आहे तेवढं. तर मग तुम्ही अशा रिलेशनशिपसाठी लिहा जे ऑलरेडी चांगलं आहे. जसे आपले आई बाबा असू शकतात, मुलं असू शकतात, तर त्यांच्यासाठी लिहा. सगळे आहे ना सेशन मध्ये? तुम्ही सेंटेन्स आहेत. दोन सांगा म्हणजे सगळ्यांना अजून हे क्लॅरिटी येईल. ओके. आता मी मी आहे, पण मी आता टिफिन करायला जाते त्यामुळे कॅमेरा ऑफ ठेवते. हो हो ठीक आहे. सो आता मी कसं लिहिलं आहे की मी आभारी आहे उमेश सोबत असलेल्या माझ्या नात्यासाठी, कारण आम्ही शांतपणे एकमेकांना स्पेस देतो. नेक्स्ट सांगा. सगळे लाजत आहेत की काय आज? Um, नाही, मी आभार I am so happy and grateful for the positive and good relationships with my family and friends, because of which I'm enjoying a lot of love. Thank you so much. Thank you, thank you, thank you. छान. नेक्स्ट सांगा. कोणीतरी बोलत होतं ना? मी आभारी आहे माझ्या पतिदेवांची, कारण ते मला खूप समजून घेतात. हसून हसून. छान. स्माइल कमी पडते सगळ्यांची. मी लिहिला आहे थँक्यू. मी कृतज्ञ आहे माझ्या मिस्टरांसाठी, गणेशसाठी, कारण की ते माझ्याबरोबर खूप छान सुसंवाद साधतात. मला बाहेर फिरायला घेऊन जातात, केसामध्ये माझ्या गजऱ्या मारतात. मी खूप आभारी आहे असं लिहिलंय. वाव. वा वा. मी आभारी आहे सुभाषसाठी, माझ्या नवऱ्यासाठी, कारण ते मला नेहमी माझ्या चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये, आता मी लिहिणार नाही असं, पण ते मला नेहमी छान समजावून सांगतात, मला मदत करतात, मला नेहमी गायडन्स करतात, काय करावं काय नको ते प्रॉपरली मला ऍडवाइस देतात. वाव. I'm so happy and grateful for my kids, for my children, Kshitija and Mayur. Because of them, I'm able to connect with the new generation and the ideas. सुचिता मॅडम थोडं तुम्ही म्यूट करा, म्हणजे मग दीपक हा सरांना हा कळेल सॉरी थोडं. मॅम. नाही नाही चालेल, काय हरकत नाही. हा, मी माझ्या कोमलसाठी खूप आभारी आहे, कारण ती खूप छान आहे आणि मला खूप कामामध्ये मदत करते. मला माझा मी टाइम ती नेहमी देते. मम्मा तुझा मी टाइम आहे, तू बस, तू रिलॅक्स हो, मी सगळी कामं करते. सो मी माझ्या कोमलसाठी खूप खूप आभारी आहे. परमेश्वराने मला खूप सुंदर आणि समजदार मुलगी दिली आहे. मी माझं थोडं ड्रीम वेगळं ठेवून घेतलं आहे, जे रिलेशन्स नाहीये. मी मनीमध्ये सक्सेसफुल योगा, सक्सेसफुल फेमस योगा टीचर्स आहे, तर त्यात मी लिहिलेले सेंटेन्स वाचून दाखवते, तर त्यात काही करेक्शन असेल तरी सांगा. येस. थँक्यू युनिवर्स. मी फेमस आणि सक्सेसफुल योगा टीचर झाल्यामुळे मला सर्व अप्रिशिएट करतायत, कॉंग्रॅच्युलेट करत आहेत. थँक्यू युनिवर्स. मी फेमस आणि सक्सेसफुल योगा टीचर असल्यामुळे भरभरून माझ्याकडे एन्क्वायरीज, कॉल येत आहेत. थँक्यू युनिवर्स. मी फेमस सक्सेसफुल योगा टीचर असल्यामुळे माझ्याकडे योग साधकांची लाईन लागली आहे. थँक्यू युनिवर्स. मी फेमस सक्सेसफुल योगा टीचर असल्यामुळे युट्यूबवर माझे व्हिडिओ बघून मला पीपल फॉलो करत आहेत आणि ते हेल्दी राहत आहेत. थँक्यू युनिवर्स. मी फेमस आणि सक्सेसफुल योगा टीचर असल्यामुळे मी माझ्या अंडर असिस्टंट ठेवून अजून माझ्या बॅचेस वाढवल्या आहेत. थँक्यू युनिवर्स. मी फेमस अँड सक्सेसफुल योगा टीचर असल्यामुळे रिदम विथ माइंड अँड बॉडी योगा क्लासेसच्या
3 ते 4 बॅचेस पुण्यात अजून ओपन केल्या आहेत. वाव, तुम्ही तुमचे 3-4 शाखा ओपन करा. आहे प्रतिभा का? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मी माझ्या मी पार्लर बद्दल तर काय लिहू ऍक्च्युली शकते, कसं कसं लिहू शकते मॅडम? एक छोटी पार्लरसाठी शेअरिंग तुम्हाला आहे. नवीन नवीन क्लायंट्स रोज येत आहे. थँक्यू. माझ्या पार्लरमध्ये सगळेजण येणारे खूप खुश होऊन जात आहे. मी करत असलेले मेकअप सगळ्यांना खूप आवडत आहे. मग तुमच्या त्याच्यानंतर अजून पुढे 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 जा, ते तुमच्या पार्लरमधल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यांसाठी खूप 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 धन्यवाद लिहा. सीझर आहे, लिपस्टिक आहे, आय लायनर आहे, आय शॅडो आहे, आय लॅशेस आहे, तुम्ही बँगल्स यूज करता, तुम्ही नेल पेंट यूज करता, तुमचे इन्स्ट्रुमेंट आहे. आज पार्लरच सब्जेक्ट घ्या आणि लिहा जितके लिहायचे तेवढे. हा, ते लिहिलंय मी मॅडम. काल 1.5 तास तेच लिहिलंय मी. व्हेरी गुड. पार्लरच्या सगळ्या वस्तूंबद्दल याच केलं काल. मग माझ्या म्हणजे आता क्लायंटसाठी लिहायचे ना, तर मग क्लायंट खूप हॅप्पी आहेत. मी केलेलं काम क्लायंटला खूप आवडत आहे, हे सगळं लिहा मग आता. Yes. आणि मला वरून एक्स्ट्रा मनी पण, म्हणजे माझे क्लायंट इतके खुश आहे की ते मला एक्स्ट्रा मनी पे करतात, ते इतके खुश असतात. जसं मॅडमने म्हटलं ना, त्यांचे क्लायंट्स त्यांना एक्स्ट्रा मनी पे करत होते आणि मॅडम हा नेहमी काहीतरी एक्स्ट्रा द्यायच्या. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा देता ना, तेव्हा तुम्हाला ते तेवढंच भरून मिळतं. जर तुम्ही एखाद्या तुमच्या क्लायंटला सपोज एक ती फक्त काहीतरी आली हेअर हेअरसाठी आले, तुम्ही तिचे छान केस वगैरे करून दिले, अजून त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा तिला काहीतरी सर्व्हिस दिली छोटीशी, नेलपेंट लावून देण्याची, किंवा तिला काहीतरी सजेस्ट केलं, किंवा तिला शॅम्पू सजेस्ट केलं, किंवा तिला एखादा छान कंडिशनर सांगितला, किंवा तिच्या केसांसाठी तुम्ही तिला काहीतरी रेमेडीज सांगितली, तर ती तुम्हाला अजून पुढे पुढे तुम्हाला अजून छान क्लायंट अट्रॅक्ट होतील. I'm so happy and grateful for the yoga that I've learned, because of which I'm able to keep my internal organs and body parts healthy and active. Thank you, thank you, thank you. ऍक्च्युली फॉर्मेट जो आहे ना सांगितलेला बुक मध्ये, तो आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल ह्यानी स्टार्ट होतो आणि थँक्यू थँक्यू ने एंड होतो. पण आपण जेव्हा काय लिहितोय तर स्टार्ट थँक्यू नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू हा एंडला देतो ना आपण. आपण हॅपी आहे त्याच्याबद्दल आणि ग्रेटफुल आहे, हे आपण ग्रॅटिट्यूड मध्ये सांगतो ना युनिव्हर्सला. सेंटेन्स किती आहे बुक मध्ये, वाचून दाखवता का? प्रत्येक सेंटेन्सला मी तसं स्टार्ट करतो आणि तसंच एंड करतो. आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल for the yoga that I have learned so far, because of which I am able to keep my internal organs uh, healthy and active. Thank you, thank you, thank you. Thank you, universe. असं माझं सेंटेन्स, असं माझा पॅटर्न लिहिण्याचा. दीपक सर, कालचं सेशन अटेंड केलं का अश्विन मॅमचं? केलं. मग त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न विचारला होता कोणीतरी, त्याचा आन्सर ऐकलं तुम्ही मॅमचं? बुक को फॉलो रिकॉल करा. होतं ते सांगाल का बरं? हे बुक मध्ये नाही सांगितलंय झाल्यानंतर थँक्यू थँक्यू लिहायचं, हे म्हणायला सांगितलंय. आणि मॅमने सांगितलंय मी सगळ्यांच्या पाया पडते, पण प्लीज बुकमध्ये जे दिलं आहे तोच सेंटेन्स, तेच सिंटॅक्स सगळ्यांनी फॉलो करा. हा, तसंच म्हटलं तर आणि हे बरोबर. तुम्ही आता इंग्लिश मध्ये लिहित आहात की आय एम सो ग्रेटफुल, आय एम सो थँकफुल, राईट? म्हणून हे आहे. आणि जर तुम्ही मराठीचं पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये हेच सेंटेन्स आहे, मी आभारी आहे. थँकफुल म्हणजे काय आहे? आभारच तर व्यक्त करायचे आहेत आपल्याला. मग सेंटेन्स काही असू द्या, तुम्ही असं एका गोष्टीमध्ये अडकू विशिष्ट नका, सेंटेन्स अडकायचं मध्ये नाही. जाऊ ओके. नका तुम्ही. इथे फिलिंग्स महत्वाच्या आहेत, किंवा जे लिहिणं फिलिंग आहे महत्वाचं, बिकॉज महत्वाचं आहे, राईट? बिकॉज महत्वाचं. तर थोडस जस्ट गो विथ फ्लो, डोंट स्टक ओके. की हे असंच का झालं तसंच का झालं, जस्ट गो हा हा. विथ फ्लो. नाही, मी पॅटर्न एकदा फक्त बघत होतो की वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत ना, त्यामुळे मी जस्ट मॅमने फिलिंग पण आता एक्सप्रेस काल केले. इंग्लिशचं फॉर्मॅट वाचून दाखवलं, हिंदीचं बुक रिडिंग होत होतं, पण मग जसं इंग्लिशचं सांगितलं मॅमने सेंटेन्स, मग तसंच आहे की आपली मराठी भाषा वेगळी आहे, तर मराठीमध्ये थोडंसं वेगळं सुरुवात होऊ मराठीमध्ये शकते. असं आहे की
माझ्याकडे फ्रीज आहे त्यामुळे मला खरोखरच काय मिळतं मग ते लिहिणार मी, कारण आणि का मला काय मिळतं. मग कशामुळे मी इतकी आनंदी आणि कृतज्ञ आहे, कारण आणि का मी काल टाकली होतं ना याच्यामध्ये. किंवा आपण मी कृतज्ञ आहे म्हणून पण लिहितो ना. हो, येस. मी कशासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे, कारण आणि का. मग कशासाठी तर तुम्ही जी वस्तू जे काही आहे लिहिणार त्याच्यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे, कारण मला ते याच्यामुळे मिळतं. हा असा मराठीचा सिंटॅक्स आहे. कशासाठी मी अत्यंत मनपूर्वक आभारी आहे, म्हणजे आय एम रिअली ग्रेटफुल. इंग्लिशमध्ये एवढंच होणार, आय एम ट्रूली ग्रेटफुल, किंवा आय एम मनपूर्वक म्हणजे हृदयातून मी खरंच खूप आभार व्यक्त करते परमेश्वराचे, कारण मला हे मिळतं. मराठीमध्ये जी वस्तू आहे ती पहिले ठेवली आहे, कृतज्ञता नंतर आली आहे, कारण आणि का हे नंतर लास्ट मध्ये टाकलंय. ट्रिपल फाईव्ह. कीर्ती मॅम, बोला. तुम्ही जे काल ग्रुपमध्ये पाठवलं ना ते खूप छान आहे, खूप अप्रतिम आहे. म्हणजे त्याची वाक्यरचना पण तुम्ही जी केली ना ती पण छान आहे आणि तुमचं अक्षर पण खूप छान आहे. म्हणजे इतकं छान लिहिलं आहे आणि आमच्यासाठी तुम्ही पाठवलं. म्हणजे मला खरं वेळ नव्हता की मला ते सगळं नोट डाऊन करायचं होतं. इतकं छान लिहिलंय की ते लिहिण्यासाठी मला खूप मदत झाली तुमची. म्हणजे मी वाचलं तर मला खूप छान वाटलं. अगदी येस, मनापासून धन्यवाद तुम्हाला. थँक्यू सो मच. मी रात्री काय मॅडम. ते वाचून हम्म. पण दाखवू शकते. हम्म. मी सुद्धा तुम्ही पाठवता ना मॅडम ते ह्याच्यावरती, ते रोज लिहून ठेवते. जे पण देतात ना लिहून ठेवते, आणि प्रार्थना सकाळी पाठवते अगदी आवर्जून वाचत असते ती, दिवसातला 2दा. थँक्यू. छान वाटतं ऐकून. येस, येस, येस. छान वाटू द्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप 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 लवकर स्वप्न पूर्ण हो. मला ही खूपच परमेश्वराकडे माझी हृदय म्हणजे माझ्या अगदी इथून निघता येते की खरंच परमेश्वर तुम्हाला खूप लवकर तुमची स्वप्न पूर्ण करो आणि तुम्हाला जे थँक्यू हवं ते मॅडम. मिळो. थँक्यू मॅडम. थँक यू. थँक्यू मॅडम. विश यू द पोचतो. सेम. विश यू द येस, सेम. थँक्यू सो मच मॅम, आणि तुमचे विश यू पण द स्वप्न सेम. खूप लवकर पूर्ण होत. येस. थँक्यू सो मच. मी जसं शॉर्ट मध्ये लिहिलं होतं काल, माझ्या पलंगाचे आभार मला खूप सुखद झोप देते. माझ्या बांगड्यांचे आभार जे माझ्या हाताला सुंदर बनवतात. माझ्या फोनचे आभार जे मला माझ्या मैत्रिणींसोबत बोलायला देतात. धन्यवाद माझ्या घरी असलेल्या वायफायचे, ज्याने मी माझ्या इंटरनेटची सेवा सहज घेऊ शकते. मी माझ्या बोलक्या कीबोर्डची खूप धन्यवाद देते, कारण मला सहज त्या कीबोर्डने मेसेज फॉरवर्ड करता येतात. मी माझ्या टीव्हीसाठी खूप धन्यवाद देते, कारण त्यामुळे मला मनोरंजन होतं. मी नेटफ्लिक्सची खूप आभार व्यक्त करते, कारण त्यावर मला छान छान सिरीज बघायला मिळतात. मी माझ्या कपड्यांसाठी खूप आभार मानते, कारण मला ते सुंदर दिसण्यासाठी खूप मदत करतात, किंवा ज्यामुळे मी सुंदर दिसते असे लिहू शकता. मी माझ्या आईचे आभार मानते, कारण तिने मला जन्म दिला आहे, तिने मला ही सुंदर सृष्टी दाखवली आहे. मी त्यासाठी माझ्या आईचे खूप आभार व्यक्त करते. मी माझ्या सर्व नातेवाईकांचे आभार मानते, कारण ते मला सुख देतात, मला अप्रिशिएट करतात आणि मला खूप प्रेम करतात. मी माझ्या घरी असलेल्या कढईचे खूप आभार व्यक्त करते, ज्याच्यामध्ये मी स्वयंपाक करू शकते, भाज्या करू शकते आणि माझ्या प्रियजनांना मी त्या खाऊ घालते. मी चमच्याचे खूप आभार व्यक्त करते, कारण जेणेमुळे मला ती भाजी बनवण्यामध्ये मला मदत करतं. मी छोट्या पोह्याच्या चमच्यासाठी पण खूप आभार व्यक्त करते, कारण मी त्यामुळे छान पोहे खाते. मी छान कढी पिऊ शकते, खीर खाऊ शकते. सहज न हात भरता मला किती छान चमच्यामुळं मला हे पिता येतं, खाता येतं. त्याच्यानंतर मी काचेच्या बाउलसाठी खूप आभार व्यक्त करते, कारण त्यामुळे मी अ, बऱ्याच प्रकारचे द्रव्य म्हणा किंवा लिक्विड पदार्थ खाऊ पिऊ शकते. मी गॅसचे आभार मानते, कारण त्याच्यामुळे माझ्याकडे स्वयंपाक बनतो. मी कुकरचे आभार मानते, ज्यामुळे माझा वेळ वाचतो आणि सहज मला गरम गरम भात हा 5च मिनिटात मिळतो. मी मिक्सरचे आभार मानते, ज्यामुळे मला सहज इझिली वेळ वाचतो, प्लस मला वाटण अगदी सहज मला तयार मिळतं. मी चहा साखरेच्या डब्याचे आभार मानते, कारण त्यामुळे मी सहज चहा साखर असं ओळखू शकते आणि इझिली मला ते मिळतं. मी माझ्या फुटवेअरचे आभार मानते, ज्यामुळे मला चालायला छान मदत मिळते.
मी माझ्या फ्रूट बास्केटचे आभार मानते, कारण ज्यामुळे मी सहज त्याच्यामध्ये सुंदर फ्रुट्स अरेंज करून ठेवू शकते. मी माझ्या फ्रीजचे खूप आभार मानते, ज्याच्यामुळे मी माझे अन्न, घरातली अन्न ताजं ठेवण्यास मला मदत करतं. मी आभार व्यक्त करते माझ्या आयुष्यात येणाऱ्या अश्विन मॅमसाठी, कारण त्यांनी मला जीवन कसं जगावं हे शिकवलं आहे. मी आभार मानते माझ्या श्रेयान सरांसाठी, ज्यांनी मला मेडिटेशन शिकवलेलं आहे. मी आभार मानते माझ्या रोंडा बर्नसाठी, ज्यांनी मला द मॅजिक बुक दिली आणि जी सर्व विश्वातील लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणत आहे, तसंच त्यांचं जीवन बदलण्यास त्यांना मदत करते आहे. मी आभार मानते राजन सरांचे, कारण ते मला नेहमी प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या सेशनमधून माझ्या बुद्धीची, विचार करण्याची क्षमता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. मी आभार मानते माझ्या ग्रॅटिट्यूड बडीजची, जे मला रोज छान छान गोष्टी शिकवतात. मी आभार मानते यूट्यूबचे, कारण छान छान पॉडकास्ट मी बघून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणू शकते. मी आभार मानते झूमची, कारण मला मीटिंग सहज घेता येते. मी आभार मानते त्या झिरोदाच्या पोर्टफोलिओची, ज्यांनी माझा पोर्टफोलिओ मला सतत फायदा देत आहे. मी आभार मानते माझ्या सगळ्या स्टॉक्सची, कारण मला भरपूर प्रमाणात फायदा मिळत आहे. माझे पैसे 200 पटीने वाढत आहे, डबल. मी आभार मानते माझ्या रंगबिरंगी पेनांची, ज्याच्यामुळे मला ते माझं जीवन कलरफुल आहे हे सांगण्यास मदत करतात किंवा जगण्यास मदत करतात. मी आभार मानते मृदुल मॅमची, ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी मला अं, मार्गदर्शन करत असते. मी आभार मानते प्राजक्ताची, जिने मला काहीतरी करायचं शिकवलं आणि मराठीतून मला मॅजिक बुक करायला सुचवलं. मी आभार मानते अं, मी आभार मानते डब्यांची, जे मला वेगवेगळे पदार्थ ठेवण्यास मदत करतात. मी आभार मानते माझ्या लिपस्टिकची, जे माझे होठ सुंदर बनवतात. मी आभार मानते माझ्या सगळ्या शिक्षण संस्थेचे, ज्यांनी मला शिक्षण दिलं. अशा प्रकारे मी काल रात्री लिहिलं. आता पुढे मॅम 6 वाजले. खूपच छान मॅडम, खूपच छान लिहिले हे. मला पण थँक्यू. तुमच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं आहे. एक्सलंट. खूप छान. ऐकून तर खूप आनंद वाटला. तुमच्या मनातल्या भावना हो, कळाल्या. खूपच मस्त खूप छान. मॅम. सो मच तुम्ही पण असं लिहू शकता. तुमच्यात पण तेवढं पोटेन्शियल आहे. इनसाइड यू एव्हरीथिंग. सगळं तुमच्यामध्ये आहे. तुम्ही स्वतः परमेश्वर आहात. तुमच्यामध्ये प्रचंड थँक्यू. शक्ती आहे. मी प्रयत्न नक्कीच करेन. थँक्यू सो मच. मॅम 6 वाजले ना? हं. येस, 6 वाजले. सो हम्म. आजच्या लेसनचं शॉर्ट एक्सप्लेनेशन आणि उद्याच्या लेसन उद्याच देते मी. आज 6 वाजलेले आहे. तो आपल्याला एवढं छान प्रकारे एवढं सांगता येणार नाही. पण इन शॉर्ट असंच आहे की तुम्ही कृतज्ञतेमध्ये राहा. प्लस तुमच्या ज्या फिलिंग्स आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त, मी का रोज सांगते आहे, तुम्ही खरंच कारण समजून घ्या. कारण फिलिंग इज फ्युअल. फिलिंग ह्या अतिशय महत्वाच्या आहे. तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहिता, ग्रॅटिट्यूडमध्ये राहता, पण सपोज घरात एखाद्या मुलाने काहीतरी एखादा बाऊल तोडला, किंवा नवऱ्याने काही केलं, किंवा आपल्या मुलीने काही केलं असू दे, आपण आपले पूर्ण व्हायब्रेशन चेंज होते. काय झालं, कसं झालं, हे का तोडलं, हे कसं झालं. तिथे थोडा स्वतःला कंट्रोल करा. का- त्यावेळेस एकच लक्षात ठेवायचं, माझं स्वप्न काय आहे, आपलं स्वप्न आठवायचं त्यांनी. जेव्हा तुम्हाला तुमचं स्वप्न आठवेल ना, ऑटोमॅटिक व्हायब्रेशन चेंज होते. का बरं व्हायब्रेशन चार्ट दिला आहे? स एकूणच एक विचार करा बरं, का बरं दिलाय व्हायब्रेशन चार्ट? काय आहे त्या व्हायब्रेशन चार्टचं एवढं? कारण त्या प्रेमाची जेवढी ताकद आहे ना, तुमचे स्वप्न पूर्ण करायला, कशातच नाहीये. फक्त तुम्हाला प्रेम, तुमचे व्हायब्रेशन. जसं माझ्याही घरचं, म्हणजे मी तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल देते ते या प्लॅटफॉर्मवर. मला माहिती आहे हे शेकडो लोक बघतील. पण जसं माझे मिस्टर खूप छान आहेत, पण काही माणसांच्या ज्या सवयी असतात, की घरात आल्यावर काय हे इथे ठेवलं, कधी तिथे ठेवलं, शूज का नाही उचलून ठेवले, शूज का नाही उचलून ठेवले याच्यावर इतकं फोकस केल्यापेक्षा, ते शूज एक तर माणूस स्वतःही उचलून ठेवू शकतं, किंवा असं सांगू शकते की शूज उचलून ठेवा, हा ईशान कॉर्नर आहे, मला इथे शूज असले म्हणजे आवडत नाही, हेही होऊ शकतं प्रेमाने. किंवा तुम्ही स्वतःही उचलून ठेवू शकता ना. मग त्यासाठी शूज, मग स्वतःचे व्हायब्रेशन खराब होतात, आमचं काही जात नाही, आम्ही शांत असतो, आम्ही आमचं उचलून ठेवतो, नंतर आम्ही हसतो, म्हणजे आम्हाला माहित आहे ही सवय आहे. तर मी काल त्यांना व्हायब्रेशनवरच खूप काही आमचा असा संवाद झाला, आणि खरंच ते रिअलाईज झालं त्यांना की म्हणजे क्षुल्लक कारण याच्यामुळं आपल्या घरची एनर्जी किती खराब होते. त्याच्यामुळं आपण पैशाची एनर्जी खराब करतो. कारण मनी इज एनर्जी. तुम्ही त्या वर खूप जास्त भर द्या, तुमच्या एनर्जीला पॉझिटिव्ह ठेवा, तुमचे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह ठेवा, आणि मग तुमच्या स्वप्नांना खरीच पंख लागणार आहे. हे असं आपल्याला असं वाटतं, म्हणजे
छोटं आहे खूप, पण ही सहज छोटी गोष्ट नाही आहे. मी पुरुषांना स्पेसिफिकली सांगणार आहे, म्हणजे दीपक सरांना म्हणून नाही, पण पुरुष जातीला सांगते, स्त्रियांचा मान ठेवा, म्हणजे स्त्रियांचा सन्मान करा. त्यांना तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही जे, म्हणजे मी खूप काही ऐकलंय की शुक्रवारी जर तुम्ही तुमच्या मिसेसला छान पांढरं काहीतरी मिठाई किंवा काहीतरी आणून दिलं तर तुमच्या घरच्या लक्ष्मीची भरभराट होते. तर तिला प्रेमाने सांगा, तू काय बनवलंय, खूप छान बनवलंय, किती छान. आणि मग बघा ती किती खुश होईल. तुम्ही खुश राहाल, घरातही खुश खुश आनंदी वातावरण राहील. काय फरक पडतो, तुम्हाला एक फक्त छान अप्रिशिएट करायचंय, ती कशीही असो. ठीक आहे. सो हे करा. आणि घरात बसून सगळे फॅमिली जे असतात, पूर्वी कसे सगळे लोक छान बोलायचे, काहीतरी म्हणजे नॉनसेन्स गोष्टी असायच्या ज्याच्यात काहीच नसायचं, पण तरी हसायचे बोलायचे. तुम्ही असं काहीतरी करा, थोडा फोन बाजूला ठेवा तुमचा. एक तुमच्या घरचा दिवसभरातला एक 5-10 मिनिटाचा असा वेळ काढा की जिथे तुम्ही मुलांसोबत इतकं छान गप्पा मारताय, तुमच्या लहानपणीच्या, आताच्या, त्यांच्या विचारा, त्यांच्या शाळेमध्ये काय चालतं, आणि त्याच्यावर असं, लहान मुलं कसं असं नॉनसेन्स गोष्टीसाठी हसतात ना, खडखड खडखड खडखड, तुम्ही तसं हसा ना, तुम्ही तसं जगा. आणि खरंच मग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जादू मिळणार आहे. आणि कारण मग त्याच्यामुळे आपलं प्रेम करण्याचं हे कमी झालंय. पूर्वी प्रेम होतं, पूर्वी पैसा कमी होता, पण प्रेम होतं, आदर होता, सगळं काही होतं. आज पैसा भरपूर आहे आपल्या सगळ्यांकडे, पण जे पाहिजे ते प्रेम, ओलावा, ह्या गोष्टी कमी झाल्या आहे. सगळे आपापल्या फोनमध्ये बिझी असतात, सगळे आपापल्या एक गोष्टी बघत असतात. तर हा एक वेळ काढा, प्रेम करा, प्रेमाने जगा, प्रेमाचे व्हायब्रेशन असू द्या, आणि तुमचं जीवन सुंदर बनवा. थँक्यू सो मच मला थँक्यू मॅम. ऐकल्याबद्दल. आणि खरं इम्प्लिमेंट करून बघा, महिनाभर तर करून बघा, काही हरकत नाही. 1 महिन्यानंतर सांगा मला काय होतं. येस, नक्की मॅम. खूप छान सांगितलं मॅडमने. नाही, खूप पुरुषांसाठी चांगल्या मी याच्यासाठी सांगते, कारण की म्हणजे असं नाही की दीपक सर आहे म्हणून नाही, पण सगळ्यांना सांगते, जर तुम्हाला पैसा हवा आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये, तर सगळ्यात पहिले आपल्या घरच्या लक्ष्मीचा आदर करा. येस. बरोबर आहे मॅडम. मग ती कोणीही असो, आई असो, तुमची मुलगी. बहीण असो, तुमची कुठलीही फिमेल, रिस्पेक्ट हर. आणि घरी येताना रोज काहीतरी आणायचं, म्हणजे तो आनंद, तो एक वेगळंच काहीतरी फिलिंग असतं. जसं मला माझे पप्पा, माझे वडील एसटी मध्ये होते, मग कधी तर नाही, पण कधीतरी एखाद्या वेळेस पुरी किंवा समोसा आणला तर त्या काळामध्ये असं नवल, असं कौतुक व्हायचं की बापरे, आज आपल्याकडे समोसा आला, म्हणजे किती छान, खायला मजा यायची. आणि खूप खूप म्हणजे ते व्हायब्रेशनच वेगळे होते. आज आपण लाखो करोडोची गोष्ट घेतो, पण कुणाला तरी असं, मला नाही वाटत, 15,000चा 16,000चा फोन जरी घेतला ना, हा घेतलाय फोन, म्हणजे ती फील नाहीये. आणि मी माझं आठवतं मला, मी माझं पगार, पहिला पगार ₹900, त्याच्यामध्ये माझ्या आईवडिलांना, माझ्या पप्पांना हे आवडतं, ब्रेड वगैरे, खारी बिस्किट, तर अमरावतीमध्ये खारी बिस्किट पार्लेकर बेकरीमध्ये मिळत होती. तर मी ऑफिसमधून म्हणजे येताना खूप मस्त 100-150 रुपयाची तर पूर्ण खारी बिस्किट सगळं आणायची, आणि घरी जाता जाता काय माझं ते खुशी व्हायची की बापरे. आणि घरी आणल्यानंतर मस्त मग माझ्या वडिलांना खुश, मी इतकं खुश राहायचे ना, माझा तो आनंदच अप्रतिम होता. मी तो आनंद, असं मला वाटते आज मला भेटला पाहिजे, म्हणजे ती खूप छान फिलिंग होती ती. आता आपल्याकडे फ्रीज आला तरी आपल्याला काही आनंद मिळत नाही. आपल्याकडे गाडी आली तरी 2 दिवसासाठी तो आनंद राहतो, तिसऱ्या दिवशी ते जयचे ते वैसे. तो आनंद प्लीज तुम्ही घरात आणा. रोज सकाळी भाजी आणतो मॅडम मी. हो ना, मग छान आहे, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. भाजी आणा, बायकोला सांगा तू काल किती छान भाजी केली होती, आज अजून छान कर, मस्त आपण जेऊया. आणि मस्त 2 जण बसून जेवा, आणि चांगले कॉमेडी करा काहीतरी, मस्त बघा. रोज गजरा घेऊन जा सर. थँक्यू सो मच. आता थँक्स. दुसऱ्या मीटिंगला जुळा, आणि तिथे पण प्रॅक्टिस करत करत बसा, आणि मॅडम जे सांगते तेही पॉईंट नोट करा, मीही सांगेल उद्या. ठीक आहे, थँक्यू सो थँक्यू. मच एव्हरीवन. येस. थँक्यू थँक्यू. मॅम. थँक्स. परमेश्वरा थँक्यू पूर्ण सो करो. मच मॅम. त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होते, सगळे खूप आनंदी राहू.